चार षटकांचा शब्द आणि सलामीची बेरीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत येते. जेडी जेडी ब्रदर्स देवबाग क्रिकेट संघ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणपत कदरगावकर त्याच्या साथीला गॉडविन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्गवर कोणाची वेळ लागेल. सुरुवातीला सागर मोर्या येईल की नवीन गोलंदाजावर जबाबदारी असेल. दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर मिस्टर एसपीएल मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळेल. कालचं सत्र ज्या खेळाडूंना अक्षरशः आपल्या चेंडू पहिलं गाजवलं, 5 बॉलला 5 मोठे फटके कित्येक वेळा जण विक्रम केला आणि या उत्कर्ष मित्रमंडळ आयोजित ईस्टर ट्रॉफीच्या माध्यमातून त्याचा तोच दबदबा ठेवत 30 पावले घेऊन आज मेगा फायनलच्या दिवशी तोबा रसिक प्रेक्षकांची गर्दी ही दर्शन बांदेकर याचा खेळ बघण्यासाठी. सलग 5 बॉलला 5 षटकार दर्शन बांदेकर 14 वेळा बघायला मिळाल्या होत्या आणि काल अजून एकदा ठोकत तब्बल 15 वेळा तर 5 बॉलला 5 मोठे फटके त्याच्या बॅटमधला बघायला मिळालेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतोय. प्रथमेश आपल्याला बघायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडला गणपत, स्ट्रायकर एंडला अनिवार्य पॉवर प्ले षटकात देवबाग क्रिकेट संघासाठी ज्याचं महत्त्वाचं योगदान असतं फलंदाजीच्या माध्यमातून ज्याचा दबदबा आपल्याला बघायला मिळतोय तो गॉडविन संच होतो स्ट्रायकर एंडला. केपी गौरव स्पोर्ट क्रिकेट संघाचे सगळ्यावालक गौरवजी नाटेकर साहेब यांचं पर आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये बसलाय. गॉडविनचा खेळ संपलाय. गॉडविन माघारी परतेल. 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन जेडी ब्रदर्स सोनसुरे क्रिकेट संघाचा पहिला दरा बघायला मिळतोय. प्रथमेशच्या माध्यमातून झेलबादच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळालाय. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. ज्या गाडवीनं ताबडतोड फटके बजणं सुरुवात करावी. लॉंग ऑफला त्याचा फटका फसला जातोय आणि झेलबादच्या स्वरूपात 0 धावसंख्येवर डोक्याची बॅग घेऊन गॉडविन निराशपणानं माघारी परततोय आणि गौरव मैदानाच्या आतमध्ये जातोय. गौरवला गौरवरित्या आपली कामगिरी करावी लागेल. जेडी ब्रदर्स देवबाग सोनसुरे क्रिकेट संघासाठी आणि त्यानंतरची लढत ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर जरा जरूर गडी पात केलाय प्रथमेशनं. उभरत्या सिताऱ्याचा क्रिकेट संघ एकमात्र खिलाडी आपल्याला बघायला मिळतोय. सागर मोरी आणि त्याचे साथीदार मैदानाच्या आतमध्ये हे केपी गौरव स्पोर्ट क्रिकेट संघाचे बांदा गावातील या स्पर्धेसाठी मात्र लाख मोलाचं योगदान देताना बघायला मिळत आहेत. आल्या साडव्या बॅटनं गौरवनं उडवलाय. चेंडूला भिरगावून दिलाय. षटकारासाठी बघायला मिळालाय. जेडी क्रिकेट संघासाठी जे फटके गॉडविननं सुरुवात करायची होती, माझा साथीदार 0 धावसंख्येची बॅग घेऊन जरी माघारी परतला तरी ज्या फटक्यांसाठी देवबाग क्रिकेट संघ ओळखला जातो त्याची ओळख आम्ही उल्लेखनीय ठेवणार. हे फटकेच मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं प्रगती पथावर. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू वेगावर सोडून गोलंदाजी केली. सडपातळ बांधण्याचा प्रथमेश डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं 3 बॉलचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावर. खोदून काढायचा होता गौरवला. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करतोय देवबाग क्रिकेट संघ. मागे टाकलेला चेंडू शॉर्ट पुलचा पुल सक्सेसफुल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार बघायला मिळालाय.
या अगोदरचा चेंडू थोडासा वेगाने टाकला, गती परिवर्तन केला, मागे ठेवला, ते हेरलं गौरवनं आणि आडव्या बॅटचा फटका गौरवचा चौकारासाठी 4 या धावसंख्येने धावफलक 10 धावा धावफलकावर 4 बॉलचा खेळ हा समाप्त झालाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त 10 धावा धावफलकावर आपल्याला बघायला भेटतोय. टेनिसक्रिकेट.in माध्यमातून सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचे मुलं सुंदररित्या कार्य करताना बघायला मिळत आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली होती. पुल्ले लॉस पटकट खेळायचा येण्याचा प्रयत्न होता. ज्यावेळी चेंडूवाला वेगानं आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. डॉट बॉल पुन्हा एकदा बघायला मिळालाय. डॉट बॉलनं 5 बॉलचा खेळ समाप्त होत 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा त्याच टप्प्याची गोलंदाजी प्रथमेशची 2 चेंडू मात्र खराब चेंडू, त्यावर छेडछाडी गौरवचे डॉट बॉल आलेत. पहिल्या ओव्हरचा अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर 10 धावा धावफलकावर. उर्वरितच्या अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि उर्वरितच्या 18 चेंडूंवर दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. टीम मीटिंग मध्ये कोणाची वर्णी लागते ते बघूया. सागर मोर्येला स्पेशल दर्शन बांदेकर साठी थांबवलंय केपी गौरव स्पोर्ट बांधा क्रिकेट संघानं, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत हल्लीच्या मोसम मध्ये टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बांधा पंचक्रोशीची अनेक मैदानं ज्यांना गाजवली. शतकी खेळी ज्यांना बांद्याच्या मच्छी मार्केट मैदानावर केली. केपी गौरव स्पोर्ट क्रिकेट संघाच्या कडून तो सागर मोर्य नेतृत्व करतो या नौक्या खेळाडूंसोबत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय आमच्या मान्यवर कक्षाच्या इनकंडा. नितेश बघायला मिळतोय. रितेश आपल्याला बघायला मिळतोय. समोर आपण पाहतोय अजून एक 20 फुटक फलंदाजी करणारा कित्येक प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्यानं जलवा आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून ओळख केली आहे तो गणपत कानडगावकर संच होतोय. आडव्या टंपुलचा डीप मिड विकेटला चेंडूला मारलंय, षटकारासाठी टोलवलाय फटका. हा आखू टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, जागा बनवली. जी माझी ओळख आहे त्या ओळखीचेच फटके. तो 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मागे टाकलेला चेंडू, फटका बसलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक ना झेल टिपलाय. खेळ संपलाय गणपतचा. सांघिक धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. 16 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या बदल्यात मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची प्रतीक्षा सर्व रसिक प्रेक्षक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर म्हणून ज्याची ओळख टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या अभयारण्यातील सर्वात षटकार चौकारांसाठी ज्याने आपल्याला बघायला भेटतो. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ज्यानं कित्येक मैदान गाजवले. सलग 5 बॉलमध्ये 5 मोठे फटके कालच्या दिवसात त्यानं आपल्याला बघायला मिळाले. 15 वेळा असं त्यानं हे कार्य केलंय. तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गुणवान सर्वांचा मात्र आदर्श ठेवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. देवबागचा सितारा दर्शन बांदेकर हा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. ISPL ची स्पर्धा ज्यानं या वर्षीच्या मोसमात अक्षरशः आपल्या फलंदाजी गोलंदाजीनं गाजवली आहे. मुंबई इंडियन्स माशी मुंबईकडनं खेळत असताना आणि तो सज्ज होईल पुन्हा एकदा रितेशच्या विरोधात. मुंबई इंडियन्सच्या कोट्यातून ज्यानं नेट बॉलची प्रॅक्टिस पण ज्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये. 2 या धावसंख्येनं दर्शन बांदेकरनं स्वतःचं खातं खोललंय. सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय 2 या धावसंख्येनं 18 धावा धावफलकावर. दर्शन बांदेकरचे फटके बघण्यासाठी अनेक रसिक प्रेक्षक त्याचे चाहते सर्व आज या उत्कर्ष मित्रमंडळ दैच्याडी आयोजित ईस्टर ट्रॉफीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटायला बघायला मिळत आहे. जिकडे सावळी आहे तिकडे बसून या स्पर्धेचा प्रत्येक रसिक प्रेक्षक आनंद घेतोय. त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आयोजन टीमकडं हार्दिक स्वागत.
समोर टाकलेला चेंडू वेगवान पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक पोचतोय परतीची पेक करतोय दर्शन बांदेकरच्या विरोधात टिचून गोलंदाजी आम्ही करणार हे नवदीप खेळाडू समोर आपल्या जरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर असला तरी केपी गौरव स्पोर्ट क्रिकेट संघाचं नेतृत्वाचं ओझं हे माझ्या खांद्यावर दिलंय आणि ते नेतृत्व करत असताना माझी गोलंदाजी सुरेख करणार ही रितेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय 19 फलकावर समोर टाकलेला चेंडू बॅटची बाहेर कर मिली हेलिकॉप्टर पद्धतीने पटका टोलवायचा होता फलंदाजाला चमत्कार करायचा होता आणि तो चमत्कार करण्याच्या नादात एकोणीस फलकावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो किरण मैदानाच्या आतमध्ये पावलंच मोबाईल दर्शनसाठी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला तो सज्ज होईल गणपत कांदळगावकर माघारी परतला गौरव माघारी परतला गॉडविननं खास काही काम केलं 0 धावसंख्येची बॅक घेऊन माघारी परतल्यानंतर सरते शेवटी जबाबदारीचं वजन देवबा क्रिकेट संघासाठी जरा आज गावासाठी योगदान देत असताना दर्शन बांदेकरवर आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याच्या साथीला किरण मैदानाच्या आतमध्ये हलक्या हातानं घेऊन काढतोय चेंडूला सन्मान द्यायचं स्ट्राईकला दर्शन बांदेकरला इरादे त्याचे सन्मान देत 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 19 फलकावर 12 उर्वरितच्या 12 चेंडूत आता धावांची लयलूट करावी लागेल म्हणजे चित्र जयेशवर बसेल सागर मोरिया वर्सेस दर्शन बांदेकर बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला बघायला मिळतोय नवीन फलंदाज किरणनं पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि बघूया गोलंदाजी मार्कवर बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आपल्याला बघायला मिळेल सागर मोरिया वर्सेस दर्शन बांदेकर ही लढत आपल्याला आपण पाहतोय इथून पुढे देवबा क्रिकेट संघाला धावा बनवाव्या लागतील 50-95 गाठावी लागेल 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त सागर मोरिया सज्ज आलाय गोलंदाजीला 19 फलकावर 3 गडी बाद 19 फलकावर आजचा दिवस दर्शन बांदेकर वेगा फायनलचा गाजवेल की काय सागर मोरिया सज्ज त्याच्या विरोधात पहिला चेंडू उडवलाय वाह कडक मारलाय बेधडक टाळ्यांचा आवाज करून दे जरा षटकार दर्शन बांदेकर ऑन फायर पहिल्या चेंडूवर सागर मोरेचं स्वागत षटकार बांदेकर धावफलकावर 25 धावफलक आपण पाहतोय आता दर्शनची बॅट षटकार चौकाराच्या आतषबाजीने बॉल सुरू कारण धावा सुरुवातीला कमी झाल्या आहेत उर्वरितचे 11 बॉल आहेत आणि या 11 बॉलला दर्शन नावाचं वादळ या मैदानाच्या आतमध्ये गोंगाव तरफ बघायला मिळालंय सुरुवात तर झाली आहे मोठ्या फटक्यांना सागर मोरियाच्या विरोधात पायावरील चेंडूला लेग साइडला खेळले क्षेत्ररक्षक ऋषी हरबलकर आपण पाहतोय चेंडूची परती करतोय वेगानं आणि तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं 1.5 धावसंख्येकडे आपण पाहतोय दर्शन सहजासहजी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय एवढीशी एक चूक टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जी चोरटी धावसंख्या असते ती चोरटी धावसंख्येत धावफलकावर 27 धावफलकावर आपण पाहतोय पायावरील चेंडू त्याला भिरकावून परतीची वेगानं केली ऋषी हरबलकर आमचा मित्र स्क्रीनवरील आहे मोठा फटका फसलाय दर्शन बांदेकरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली खेळ संपलाय नशिबाची साथ आज दर्शन बांदेकरला ज्या खेळाडूकडून जयेश कधी हे चित्र बघायला भेटत नाही त्या गणेश सातोसकर झेल सोडलंय ना ह्या नशिबाचं जीवनदान दर्शन बांदेकरला सागर मोरियाला ज्या कामासाठी आणलं त्यानं केलंय केपी गौरव स्पोर्ट संघाचे संघमालक गौरवजी थोडेसे आता टेन्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील मोठा फटका सुटलेला झेल गणेश सातोसकरची दिल की धडकन मैदानाच्या आतमध्ये वा दर्शन बांदेकर ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये 6 धावसंख्येने धावफलक बघायला मिळालाय 35 धावफलक
35 धावा धावफलकावर सुटलेला झेल केपी गौरवस्फोट बांदा क्रिकेट संघासाठी भरपूर टेन्शन वाढलं आमच्या स्क्रीन समोर गणेश आणि दर्शन बांदेकरचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीनं उडवलाय चेंडूला वाह वाह कडक मारलाय बेधडक पुन्हा एकदा षटकार आणि षटकारांच्या आतषबाजी दर्शन बांदेकरची आपल्याला बघायला मिळते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर देवबागचा सितारा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभिमान म्हणून रसिक प्रेक्षकांचा नजरा असतात त्या मात्र त्या विश्वासाची केळी ही आपल्याला बघायला मिळते ती दर्शन बांदेकरची आतषबाजी करणारे सागर मोर्येच्या विरोधात दे दनादन फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये वर्तनाचा हलक्या हाताने खेळलाय कव्हरला क्षेत्ररक्षक प्रथमेश पोचतोय परतीची पीक करतोय एकच मध्ये स्वतःवर स्ट्राईक ठेवून दर्शन बांदेकरनं एक न धावफलकावर 42 धावा धावफलकावर बोल 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 जाऊ लाग आमच्या आंबेला गेले गोळमानकडे आमच्या आंबेला गेले तो हा तरी मंदिरकडे त्याच्याकडे देऊ योगेशान दिले म्हणा सांगू तुका आवडतात ते बघ थोडेसे अर्धे कच्चे बघ कमी पिकलेले बघ 8 डझन हो भाई ना 12 जो कर रे लहान मोठं काय तरी 12 जो बरोबर नाही बघून 5 पिशवेत काय मुंबई नेऊ पिशवेत काय राहता नाही त्याला काही आहे ना यांच्या घराकडे आपल्या गाडी असून नाही त्याला बॉक्सात असतले 42 धावा धावफलकावर 42 धावा धावफलकावर स्केड्यूल आपण बघू शकता दर्शन बांदेकरला का आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ओव्हरला त्यानं 3 षटकार ठोकलेत गोलंदाजी मार्कवर अजून एक अनुभवी गोलंदाज बांदा क्रिकेट संघासाठी राम भरोसे बांदा आणि बांदा क्रिकेट संघासाठी ज्यानं भरपूर योगदान दिलंय असा पप्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं अनुभव आणि त्याच्या समोर दर्शन आपल्याला हा क्रिकेटचा खेळ बघायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकरनं आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे नैचाळच्या मैदानावर आपण पाहतोय या सर्व गावातील लोकांना दर्शनचा खेळ बघायची संधी आज मैदानाच्या आतमध्ये आणि सर्व गावाचा सपोर्ट आपण पाहतोय दर्शन बांदेकरसाठी दर्शन जिकडे जावं तिकडे दर्शनचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पप्याच्या विरोधात फटका बसलाय दर्शन बांदेकरचा खेळ संपलाय की काय पण ऐन मोकेच्या क्षणी पप्याला आमंत्रण दिलं जयेश असता तर मालवणी म्हणेंचा इथे वर्षाव नक्की झाला असता पप्या आता जे काय करायचं आहे ते तुला करायचं आहे ऋषी जर एवढा खुश होता झेल उलटल्यानंतर ऐन मोकेच्या क्षणी हातातून झेल सुटला आणि ऋषीचे शरीराची पूर्ण शरीर दृष्टीत बदलली त्यानं विठोबाची पोच घेतली मैदानाच्या आतमध्ये कारण आता बघायची भूमिका घ्यावी लागेल फुलटॉस पद्धतीचा चेंडू दर्शन बांदेकरच्या विरोधात आपण पाहतोय ऋषी हरमलकरचे शर्तीचे प्रयत्न नो बॉल तर आलाय षटकार की चौकार षटकार फ्लॅट थँक्यू ऋषी शर्तीचे प्रयत्न स्पोर्ट अंध्या 85 गेल्यावर एका खेळाडूचं नाव मात्र आवर्जून होतं ऋषी हरमलकर जिथे त्याला कधी हाक मारा आपल्यासाठी धावून देणारा प्रत्येक कामासाठी असा आमचा जवळचा मित्र आपण पाहतो ऋषी हरमलकर सांघिक धावफलकावर येणारा चेंडू फ्रीडचा चेंडू 5 बॉलला 5 हे चित्र जयेश्वर पुन्हा एकदा होतंय की काय जीवनदानं सोडून दिला चेंडू वाईड बॉल असेला पप्प्यावर दडपण केपी गौरवस्फोट क्रिकेट संघाच्या खऱ्या अर्थाने सागर मोर्येनं काम केलं होतं पप्प्यानं पहिल्याच चेंडूवर झेल सोडलाय आणि त्यानंतर षटकार आलाय मागे टाकलेला आडव्या बॅटनं पुन्हा एकदा
ऋषी हरमलकरला हे फटके सैरा वैरा करून सोडणारे दर्शन बांदेकरच्या बॅटमधून अजून दुसरा षटकार आपल्याला बघायला मिळतोय आणि 6 धावसंख्येने धावपलकावर 50वी गाठत अब तक 56 धावा धावपलकावर कॅचेस विन द मॅचेस लेला झेल दर्शन बांदेकरची मैदानाच्या आतमध्ये आतषबाजी गणेश सातोसकरची स्तंभ पुन्हा एकदा या ठिकाणी बघायला मिळतोय भिरकावून मारायचं होतं गिरकी घेतली वेगानं टाकण्याचा प्रयत्न नाही केला पप्प्यानं गती परिवर्तन केलं डॉट बॉल आलाय डॉट बॉल न धावपलक थांबलाय 56 धावा धावपलकावर आपण पाहतोय दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय उडवलाय दूर मारलाय खूप दूर वा लाजबाब षटकार बघायला मिळालाय 6 धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय 62 धावा धावपलकावर पहिला 2 ओव्हरला बघायला मिळालं होतं कमी धावा आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दर्शनाला सुटलेलं झेल आणि त्यानंतर जलवा पुन्हा एकदा मोठा फटका दर्शन बांदेकरनं भिरकावून दिलाय चेंडू गेलाय सीमा रेषेवर 6 धावांसाठी पप्प्या केलेली चूक आणि त्यानंतर आलेला दर्शन बांदेकरचे आतषबाजी आज बांदा क्रिकेट संघासाठी भरपूर काही सांगून जातील हे 2 झेल कॅचेस विन द मॅचेस पण मित्रांनो अजून एक त्यांच्या कोट्यामध्ये फलंदाज आहे गणेश त्याची जर चेंडूपळी तळपली तर ह्या धावा पण कमी आहेत तो पण तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे हलक्या हाताने घेऊन काढलं एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येवर दर्शन आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सहजासहजी पोहोचेल 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय धावपलकावर आजच्या दिवसाचा 70 धावा धावपलकावर 71चा पाठलाग करावा लागेल दर्शन बांदेकरची खेळी मित्रांनो आवडली असेल तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा बांधावर जवळ आल्यानंतर टाळ्यांचा आवाज करूया आतषबाजी करत अगदी कमी चेंडूंमध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं या उत्कृष्ट मित्रमंडळ नैचार आयोजित ईस्टर ट्रॉफीच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आणि दर्शन बांदेकर आपल्याला बघायला मिळालाय आतषबाजी करत सुंदर फटकेबाजी करत 15 चेंडू 52 धावांची अर्धशतकी खेळी दर्शन बांदेकर आमच्या कॅमेऱ्यावर चेंडू पुढे आपली उंचावून दाखवायला हरकत नाही 52 धावांची बारदार खेळी सुटलेला झेल कॅचेस विन द मॅचेस ऋषेश सांगतोय झेल टिपायचे होते मॅच बनली असती कारण सुरुवातीच्या फलंदाजाने नाखुश केलंय या 71 धावांचं पटलाग केपी गौरव स्पोर्ट बांदा क्रिकेट संघाचा शतकी खेळी करणारा सागर मोरे मैदानाच्या आतमध्ये आतषबाजी करेल गणेश सातोसकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या वर्षीच्या बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आतषबाजी करेल की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा वेगाचा बेतास मच्छा रफ्तार का सौदागर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा दर्शन बांदेकर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला रोख केले सामन्यात कॉमेंटरी बॉक्स मध्ये आवाज ऐकूया जयेश परब यांचा
हॅलो. धन्यवाद योगेश. चौथा क्वार्टर फायनलचा सामना पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलो. सामना सुरू होण्याचो. दर्शन बांदेकरची दुवादार फलंदाजी, हाफ सेंचुरी मैदानावर बघूक मिळाली. 52 धावांची बहारदार खेळी आणि सांघिक धावसंख्येक मिळालेलो आकार 3 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा. 71 पाठलाग. सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकिंग एंडला सागर आणि त्याचा संघ साथीदार गणेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवर दर्शन बांदेकर. पहिलो चेंडू अतिशय दर्जेदार चेंडू, वेगवान चेंडू, वेगाचा पुरेपूर वापर, आपल्या आर्मचा पूर्णपणे वापर करून दर्शनने एक्झिक्यूट केलेलो हो चेंडू. निर्धाव चेंडू, पोलंड चेंडूची साली सांगता. थोडस फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो. पंचांचा इशारा इलो नो बॉलचो आणि बघता बघता एकेरी धाव झाली पूर्ण. एकूण झाले हे 2 धावा आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या आहे मात्र बोनी झाली. अकाउंट झाला ओपन आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा इलो फ्री हिटचो. फ्री हिट च्या मालवणीत बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे अशा पद्धतीचा असतो चेंडू. फलंदाजाकडे असा लायसन मोठे फटको खेळण्याचा. मोठ्या फटक्यासाठी यावेळी मात्र प्रयत्न तर झाले आणि यावेळी मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर दर्जेदार फटको. फलंदाज गणेशच्या बॅटमधनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. सांघिक धावसंख्या वधारली. अटक्याच्या पेटक्यावर जाऊन पोचतो धावफलक. 70 धावांचा करूचा असा पाठलाग. गणेशने तर हात खोलले असत मैदानामध्ये. मोठ्या फटक्यानं आगाज केलो. दर्शनच्या विरोधात मोठं फटको खेळलो गेलो. त्या दर्शनने फलंदाजी करताना अतिशय दर्जेदार फलंदाजी केल्यान त्याच दर्शनच्या विरोधात मैदानामध्ये फलंदाज गणेशने आक्रमण सुरू केलं. असा एक मोठा फटको तर बघूक मिळालो गणेशच्या बॅटमधनं षटकारासाठी आणि या षटकारानेशी सांघिक धावसंख्या 2 चेंडूच्या सांगते अखेरीस 8 धावा धावफलकार. त्यावेळी मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणार होतो चेंडू. फलंदाजांना सोडून दिलो गेलो. पंचांचे दोनही हात झाले समांतर. चेंडू बघूक मिळाला अवांतर. मालवणीच्या चेंडूक म्हटला जाता बघता भजी मागता वडे समुद्राक मासो तडीक बॉल अशा पद्धतीचा होतो चेंडू. अतिरिक्त 1 धाव. 9 धावा धावफलकार. यावेळी मात्र पॉइंट रिजन मध्ये उडालेलो कारंजो. त्यानंतर मात्र टिपलेलो झेल, वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि फलंदाज गणेश नावाचा लागलेला कलाम. पहिलो हादरवला बसलो. पहिला लागलेला कलाम फलंदाज गणेश. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानात बिट्टू. दर्शनच्या षटकात पुढचा चेंडू मुकरी लाईनचा चेंडू होतो. ब्रह्मास्त्राचा वापर केलो गेलो. सन्मान दिलो गेलो या चेंडू. एकेरी धावता निघाले. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या परावर्तित झाली. दुहेरी अंकात 10 धावा धावफलकार. 4 चेंडूचा खेळ चालू असता समाप्त. केपी गौरव बांधाव क्रिकेट संघ 70 धावांचा पाठलाग करता आणि 70 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 10 धावा धावफलकार.
मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न, वेगवान पद्धतीचा चेंडू आणि वेगाचा पुरेपूर वापर करून यावेळी मात्र फलंदाज सागर याच्या बॅटमधनं दर्जेदार फटको, पावळ्याचं पाणी 5 टाक करणारो षटकार. नो लुक शॉट खेळण्यासाठी प्रयत्न तर चालू, अतिशय दर्जेदार फटको, टप्प पडल्यानंतर थोडस उसळी घेणार होतो चेंडू आणि या चेंडूवर मात्र निघत दुहेरी धाव. 2 या धावसंख्येत मात्र षटकाची झाली असं सांगता पहिल्या षटकाचा खेळ चालू समाप्त. सांघिक धावसंख्या एका षटकाच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा केपी गौरव बांदा क्रिकेट संघाची, जेडी ब्रदर्स सोनसुरे देवबा क्रिकेट संघ 70 धावा बनवल्या, 69 धावा बनवल्या. 70 धावांचं पाठलाग बांदा क्रिकेट संघ मैदानामध्ये करता. मात्र दुसऱ्या बाजून पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावांची लई लूट झाली. दर्शन बॉलर कोण रे? थँक्यू. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात होतो प्रारंभ आदित्य. यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार होतो चेंडू. पंचांचे 2 हात झाले असं समांतर चेंडू भोग मिळाला अवांतर, अतिरिक्त 1 धाव गिफ्टच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव. सांघिक धाव संख्या 19 धावा धाव फलकार. मोठ्या फटक्यासाठी झाला असा प्रयत्न, स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटको. यावेळी मात्र फलंदाज बिट्टू याच्या बॅटमधनं मोठो फटको, षटकार. आणि या षटकारानेशी गोलंदाज पहिल्या चेंडूवर प्रहार गेलो. पहिला चेंडू वाईड होतो आणि त्यानंतरच्या चेंडूवर मात्र मोठो फटको भोग मिळालो 6 धावांसाठी. आणि 6 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या बदलली. 25 धावा धाव फलकार. 70 धावांचं पाठलाग आणि 70 धावांचं पाठलाग करताना दर्शन बांदेकरच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा निघाले आणि त्यानंतर मात्र आदित्यच्या पहिल्या चेंडूवर एक मोठं फटको. सांघिक धावसंख्येक मिळता आकार, सांघिक धावसंख्या जाऊन पोचली 25 धावा. षटकाचे दुसरा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होतो. कव्हर सीझन मध्ये खेळण्याचा झालेला प्रयत्न, तोपर्यंत मात्र एकेरी धाव. 1 या धाव संख्येन 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 26 धावा धाव फलकार. एका गड्याच्या मोबदल्यात 26 असो धाव फलक. 70 धावांचं करूचा असा पाठलाग आणि 70 धावांचं पाठलाग करताना दुसऱ्या षटकाचा खेळ असा प्रगतीपथार. केपी गौरव स्पोर्ट्स बांदा विपक्ष जेडी ब्रदर्स सोनसुरे देवबाग या 2 संघांच्या दरम्यान चालू असलेलो 4थं क्वार्टर फायनलचा सामनो. ब्लॉक होल मध्ये टाकलेलो चेंडू वापर मुकरी लाईन जे का म्हटली जाता त्या मुकरी लाईनचा होतो चेंडू. सन्मान दिलो गेलो फलंदाज सागरने. एकेरी धाव पुन्हा एकदा 1 या धाव संख्येन सांघिक धाव संख्या वधारली. 27 धावा धाव फलकार. 3 चेंडूचा खेळ चालू असा समाप्त. मोठ्या फटक्यासाठी झाला असा प्रयत्न, मिस टेम्पो फटको, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सरते शेवटी मात्र झेल सोडलो गेलो. साधो सोपो झेल होतो मात्र सरते शेवटी हो झेल सोडलो गेलो मैदानामध्ये. फलंदाज बिट्टूक मिळालेला जीवनदान
त्यानंतर मात्र एकेरी धाव एक या धावसंख्या वधारली 28 धावा धावफलकार 4 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. पायामध्ये टाकलेलं फ्लिक केलो गेलो डीप मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात जोपर्यंत चेंडूची भरती करतात तोपर्यंत पुन्हा एकदा एकेरी धाव. एक या धावसंख्येने 29 धावा बनले गेले धावफलकार 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र आदित्यन वापसी केली. अंतरिम चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होतो मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न दर्शन बांदेकरच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू फलंदाज बिट्टूच्या नावाचा लागलेला कलाम 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या सांगितल्या खेरीज सांघिक धावसंख्या 29 धावा धावफलकार. उरल्याचा चेंडू 12 आणि आवश्यकता असलेली 42 धावांची. चला सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी मार्कवर चालू असा बदल महेंद्र नावाचं गोलंदाजी मार्कवर असतो सज्ज. पहिलो चेंडू मोठ्या फटक्यासाठी चालू असा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही बाकीचे सुपस्कार पूर्ण करता यष्टीरक्षक निर्धाव चेंडूची सांगता पोलंड्या चेंडूची झाली असा सांगता. रवल्याचा चेंडू 11 आवश्यकता असा 42 धावांची 11 चेंडू मध्ये 42 धावा नॉन स्ट्राईक 1 नव्याने लिहिलेलो फलंदाज सूरज आणि सागर मध्ये थोडीशी बातचीत झाली काय दोघांच्या मध्ये बातचीत झाली येणारी वेळ सांगता आली मात्र रवल्याचा चेंडू 11 आणि 11 चेंडू मध्ये जमवचे असत 42 धावा. यावेळी मात्र फलंदाज सागर याच्या बॅटमधनं मोठो फटको दर्जेदार फटको डीप मिड विकेटच्या मस्तकावर सून 6 धावांसाठी लांबलचक षटकार. सांघिक धावसंख्या वधारली 35 धावा धावफलकार 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. पहिलो चेंडू तर निर्धाव होतो आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र दर्जेदार फटको फलंदाज सागर याच्या बॅटमधनं 6 धावांसाठी आणि 6 या धावसंख्येनं वधारलेली धावसंख्या 35 धावा धावफलकार. सूरज आणि सागर मध्ये झालेली बातचीत आणि त्या बातचीत नंतर फलंदाज सागर याच्या बॅटमधनं एक मोठो फटको 6 धावांसाठी. परत एकदा मोठ्या फटक्यासाठी चालू असा प्रयत्न फटक्यामध्ये होता वचन धावा गावतले अर्धा डझन. फलंदाज सागर ऑन फायर मैदानामध्ये जशा प्रकारचा उत्तर मैदानामध्ये फलंदाजी दिवसा होता तशाच पद्धतीचा उत्तर फलंदाज सागर मोरियाच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 मोठे फटके गोलंदाज महेंद्रच्या विरोधात केलेला आक्रमण आणि सांघिक धावसंख्या धावफलकार 41 धावा. उरले असत 9 चेंडू आवश्यकता असा
30 धावांची 9 चेंडू 30 धावांची आवश्यकता. काय घडताय या सामन्यामध्ये? हाय व्होल्टेज सामनो. एका बाजूक सागर मोरिये आणि दुसऱ्या बाजूक दर्शन बांदेकर. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानामध्ये शेर से शेर भिड़ता है तो कौन जीतता है? निश्चित रूप से बब्बर शेर जीतता है. तो आज इस मैदान का शेर कौन है? यो सांगणार यो सामनो आपण भोग मिळता. दर्शन बांदेकर की सागर मोरिये? दर्शन बांदेकरने आपला काम केल्या. निश्चितपणे 52 धावांची बहारदार खेळी. आडव्या बॅटचा फटको टुलवण्याचा झालेला प्रयत्न. डीप मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक झप करून चेंडूवर लोपरायला. पहिल्या प्रयत्नात थोडंसं फंबल झालो. जोपर्यंत चेंडूची फेकी करतलो तोपर्यंत मात्र 2 धावा बनले गेले. 2 या धावसंख्येत सांघिक धावसंख्या 43. 4 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. परत एकदा मोठ्या फटक्यासाठी झालो प्रयत्न. फलंदाज सागर याच्या बॅट मधनं मोठा फटको षटकारासाठी. लांबलचक अजून एक दर्जेदार फटको. सांघिक धावसंख्या 49. 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. भूषण केरकर आपली आवश्यकता आहे. भूषण केरकर. उरल्यास चेंडू 7. आवश्यकता असं 22 धावांची. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. सागरच्या बॅटमधनं 3 मोठे फटके बघूक मिळाले. सामन्या कलाटणी देणारे हे फटके, सामन्याचं चित्र बदलवणारे हे फटके, सगळ्यांची गणिता समीकरण बदलणारे हे फटके होते. कारण रवल्याचा चेंडू 7. आवश्यकता असा 22 धावांची. यावेळी मात्र परत एकदा सागरच्या बॅट मधनं मोठं फटको बघूक मिळालो. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि मैदानामध्ये सागरने उठलेला षटकार चौकारांचा ह्या माव. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. मागचो सामनो आठवतलो. 6 चेंडू मध्ये 16 धावा होडावडा क्रिकेट संघाने डिफेंड केले होते. यावेळी मात्र काय घडतला? केपी गौरव बांदा क्रिकेट संघ की दुसऱ्या बाजूक मात्र जेडी ब्रदर्स सोनसुरे देवबा क्रिकेट संघ. कोळीचो संघ या सामन्यामध्ये विजयाची पताका आपल्या नावावर करतलो. कारण रवल्याचा चेंडू 6 आणि आवश्यकता असा 16 धावांची. रिक्वायर्ड 16 रन इन 6 डिलिव्हरीज. सहा चेंडू 16 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला होतलो बदल. सूरज नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भाऊ. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. पहिलो चेंडू विशेप मध्ये खेळण्याचा झालेला प्रयत्न. सागरला स्ट्राईक देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न होतले आणि एकेरी धावेन गणिता बदलतली, समीकरणा बदलतली. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये आवश्यकता असतली 15 धाव. षटकातील दुसरा चेंडू शॉर्ट टर्म पुलचा फटको आणि या शॉर्ट टर्म पुलच्या फटक्यावर 6 धावांची मोहर लागली गेली. फलंदाज सागर याच्या बॅटमधनं अजून एक दर्जेदार फटको. घरात घुसलो लांडगो आणि भियान मेलो पांडगो. उरल्यास चेंडू 4. आवश्यकता 7 धावांची. परत एकदा मोठा फटको आणि या मोठ्या फटक्यावर 6 धावांची मोहर. फलंदाज सागर याच्या बॅटमधनं अजून एक दर्जेदार फटको.
सागर वैयक्तिक 49 धावसंख्येर. यावेळी मात्र पायात टाकलेला चेंडू फ्लिकचो फटको. पहिली धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचो झालो असा प्रयत्न. बघता बघता 2 धावा झाले पूर्ण आणि वैयक्तिक 51 धावांवर फलंदाज सागर. सागर बॅट दाखवू का हरकत नाही असा. उरल्याचा चेंडू 2. आवश्यकता असा 1 धावेची. आणि यावेळी मात्र दर्जेदार फटको खेळत एकेरी धाव झाली पूर्ण. केपी गौरव बांदा क्रिकेट संघ या